नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड शहरातील खोब्रागडी नगर 2 येथील संघरत्न बुद्ध विहार येथे नवयुवक भीम जयंती मंडळ यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूज्य भदंत विनय बोधी यांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. या आयोजित समारंभाप्रसंगी विहारात भव्य अशी रोषणाई करण्यात आली होती. यावेळी पूज्य भदंत विनय बोधी यांच्या वतीने विधिवत पूजा पाठ करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी खोब्रागडी नगर 2 तसेच परिसरातील असंख्य उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच यावेळी भव्य अन्नदान वाटप व खीर वाटप करण्यात आले. हा समारंभ यशस्वी करण्यासाठी नवयुवक भीम जयंती मंडळाचे युवकांनी परिश्रम घेतले. खोब्रागडी नंबर 2 मेहरमुडा नांदेड बुद्ध विहारामध्ये भगवान गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. अनेक उपक्रम कार्यक्रम खोब्रागडी नगर नंबर 2 मध्ये नवयुवक भीम जयंती मित्रमंडळातर्फे ठेवण्यात आलेले आहेत. तसं चिवरदान वगैरे वाटणं, अन्नदान वाटप करणं हे आता नवयुवक भीम मंडळाने केलेले आहे. तरी पण सर्वांना सूचित करतो की मी सर्वांनी या अन्नदानाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. भगवान बुद्ध यांची जयंती मोठ्या थाटामाटामध्ये खोब्रागडी नंबर 2 मध्ये साजरी करण्यात आलेली आहे. भगवान बुद्धाची मूर्तीची स्थापना केलेली आहे, अन्नदान वाटप केलेलं आहे. तरी पण सर्वांना भगवान बुद्ध यांच्या जयंती निमित्त सर्वांना मंगलम शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम.